मंडळी नमस्कार. बुक लव्हर्स क्लबच्या आजच्या कार्यक्रमात मी समस्त सदस्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या वक्त्या सौ नीला आपटे वाटवे यांचंही मनापासून स्वागत करतो. सध्या भारतरत्न आचार्य विनोबा भावेंची 125वी जयंती देशभरच नव्हे तर सर्व जगात सुरू आहे आणि सौ नीला आपटे या विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठान गागोदे या प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा आहेत आणि म्हणूनच त्या निमित्ताने हा व्हिडिओ नीला आपटेजींनी आपल्या बुक लव्हर्स क्लबसाठी छानपैकी तयार केलेला आहे. खरं तर नीला आपटेंची आणखीन ओळख करून द्यायची आवश्यकता नाही, कारण त्या बेळगावच्या कन्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या माहितीत असलेल्या श्रीमती प्रतिभा आपटे यांच्यासुद्धा त्या कन्या आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि सौ नीला आपटे वाटवेंना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी नीला आपटे, विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठान गागोदे, जे विनोबांचं जन्मगाव आहे तेथून मी आपल्याशी बोलतीये. आज 11 सप्टेंबर विनोबांची 125वी जयंती आज आहे. त्यानिमित्त विनोबांनी लिहिलेलं साहित्य याविषयी मी थोडं बोलणार आहे. तसं विनोबांनी 28व्या वर्षापर्यंत फारसं काही गंभीरपणे लेखन केलं नाही. तोपर्यंत ते प्रचंड प्रमाणात अध्ययन करत राहिले. अगदी अव्याहतपणे अखंड अध्ययन आणि वाचन त्यांनी केलं. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, शांकर भाष्य, पातंजल योगदर्शन, ज्ञानसूत्रे, याज्ञवल्क्य स्मृती, वैशेषिक सूत्रे अशा संस्कृत ग्रंथांचं अध्ययन आणि पठण त्यांनी केलं होतं. महाविद्यालयीन वयामध्ये सुद्धा त्यांना ज्ञानार्जनाची अखंड ओढ लागलेली असायची. ते स्वतः प्रचंड वाचन करायचेच, पण त्यांच्या बरोबरच्या मुलांचं त्यांनी अभ्यास गट स्थापन केला होता, वाचनालय स्थापन केलं होतं आणि त्या अंतर्गत ते चर्चासत्र, वेगवेगळी व्याख्यानं, प्रवचनं अशी आयोजित करायचे. त्यामुळे त्यांचं 28व्या वर्षापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात अध्ययन झालेलं होतं. फक्त संस्कृत ग्रंथांचंच अध्ययन नाही, तर टिळक, आगरकर, राजवाडे, चिपळूणकर यांचं मराठी साहित्यसुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वाचलं होतं. अशा प्रगाढ आणि प्रगल्भ अशी बुद्धिमत्ता आणि ज्ञान संपादन करूनच, ती शिदोरी घेऊनच ते लेखनाकडे वळले होते आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र धर्म नावाचं जे मासिक होतं, त्या मासिकामध्ये उपनिषदांवर लेखमालिका लिहायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळामध्ये 1923मध्ये त्यांनी झेंडा सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि 1 वर्षानंतर ते जेव्हा तुरुंगातून बाहेर आले त्यावेळेला महाराष्ट्र धर्म या मासिकाचं साप्ताहिकात रूपांतर झालं होतं आणि त्यानंतर विनोबांनी त्या साप्ताहिकामध्ये लेखमाला लिहिली, महाराष्ट्र धर्म या साप्ताहिकामध्ये, आणि 3 वर्षामध्ये त्यांनी 222 लेख सलग वेगवेगळ्या विषयांवर लिहिले. या लेखमालिकेतलेच निवडक निबंध घेऊन त्याचं मधुकर नावाचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. मधुकर नावाचं पुस्तक हे त्यांचं पहिलं त्यांनी लिहिलेलं अत्यंत अजरामर असं ठरलेलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी निबंध लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक महापुरुषांवर निबंध आहेत. त्याचप्रकारे त्यांचं जे सामाजिक आणि आध्यात्मिक चिंतन होतं, त्यांचे जे विचार होते त्याविषयी ही काही निबंध आहेत. आणि मधुकर हे पुस्तक अनेक जणांना प्रेरणा देऊन गेलेलं आहे. या पुस्तकाविषयी वि. स. खांडेकर म्हणाले होते की विनोबांचे निबंध हे जणू
20व्या शतकातील एखाद्या संताचे गद्य अभंगच आहेत. ज्योतिराव आणि लोकहितवादी यांच्यासारखी त्यांच्या मनाची बैठक आहे, पण त्यांच्या पुढचे प्रश्न विशाल, त्यांचे तत्वज्ञान व्यापक आणि त्यांची वाणी उपनिषदे आणि ज्ञानदेवी यांच्या संस्कारांनी प्रभावित झालेली आहे. प्रज्ञा व प्रतिभा यांचा संगम विनोबांच्या निबंधात अनेक ठिकाणी आढळतो. मधुकरविषयी पु ल देशपांडेंनी असं म्हटलंय की मधुकर हा विनोबांचा निबंध संग्रह मनाला चिकटून बसला आहे. त्यातल्या विचारांनी, त्यांच्या सूतकताई करणाऱ्या हाताने काढलेल्या सुतासारख्या पांढरा शुभ्र शैलीने त्या काळात जसा मी मोहून गेलो तसाच आजही जातो. तर विनोबांचं मधुकर हे पुस्तक खरोखर एक अजरामर आणि प्रेरणादायक असं पुस्तक आहे आणि त्यातले निबंध बरंच काही आपल्याला शिकवून जातात. प्रचलित शब्दांना एक नवा अर्थ देण्याची एक खूप अपूर्व अशी शैली विनोबांकडे होती. उदाहरणार्थ त्यांनी असं मधुकरमधल्याच काही निबंधांमध्ये लिहिलेलं आहे, संहित म्हणजे संगतीने चालणारे, यावरून साहित्य शब्द निर्माण झाला अशी ते व्याख्या सांगतात. किंवा हिंसेने दुःखी होतो तो हिंदू, आत्म्याचे आयुष्य वाढविणारा तो वर्धमान, मत म्हणजे मनाचे म्हणणे. अशा पद्धतीनं काही शब्दांचे अर्थ आणि व्याख्या अतिशय सोप्या पद्धतीनं सांगण्याची त्यांची जी शैली आहे ती अनेक वाचकांची मनं जिंकून घेणारी आहे. त्याचप्रमाणे अनेक गणिती पद्धतीची सूत्रही विनोबांनी मांडलेली आहेत. जसं विज्ञान अधिक अध्यात्म बरोबर सर्वोदय हे त्यांचं सूत्र त्यांनी मांडलेलं खूपच प्रसिद्ध असं आहे. मधुकरमधल्या निबंधामध्ये त्यांनी फारसे काही तत्कालीन संदर्भ किंवा घटना यांचा उल्लेख केलेला नसल्यामुळं त्यात त्यांनी मांडलेले विचार हे चिरकाळ टिकणारे आणि आजच्या काळालाही अनुरूप असेच आपल्याला वाटतात. विनोबांचं दुसरं पुस्तक म्हणजे गीताई. भगवद्गीतेचा हा समश्लोकी मराठी अनुवाद आहे आणि गीताई लिहिण्यामागची त्यांची प्रेरणा म्हणजे त्यांची आई होती. आईला भगवद्गीता समजायला कठीण जायची, त्यामुळं त्यांच्या आईनं लहानपणीच विनोबांना एकदा म्हटलं होतं की विनया, तूच माझ्यासाठी या भगवद्गीतेचा मराठीतून अनुवाद कर ना, मला समजेल असा. आणि ते विनोबांनी लक्षात ठेवलं होतं आणि 1932मध्ये वर्ध्यात असताना, महिलाश्रमात असताना त्यांनी गीताई लिहून काढली. आणि गीताईतले शब्द हे सोपे, साधे, सरळ, कळायला अगदी सोपे असतील हे त्यांनी कटाक्षाने पाहिलं. आणि ते करत असताना महिलाश्रमातल्या काही भगिनी आणि लहान मुलं यांना गीताई ते म्हणायला देत आणि जिथं त्यांना कठीण आहे, कठीण जातंय म्हणायला सुद्धा असं त्यांना जाणवेल ते शब्द बदलून ते सोप्यात सोपे करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. त्यामुळं गीताई ही अतिशय लोकप्रिय झालेली आहे. आजपर्यंत गीताईच्या 263 आवृत्त्या निघाल्या आहेत आणि गेल्या 80 वर्षामध्ये दरवर्षी सरासरी 50,000 गीताईच्या प्रती विकल्या जातात. यावरून आपण त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज करू शकतो. विनोबा स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा अत्यंत सक्रिय असे होते, त्यामुळे अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगायला लागला. विनोबांचं एक वैशिष्ट्य असं होतं की विनोबा ज्या वेळी तुरुंगात असत त्यावेळेला तुरुंगालाही एका आश्रमाचं रूप प्राप्त झालेलं असायचं. कारण विनोबा स्वतः तुरुंगात असताना त्यांच्या आश्रमीय वेळापत्रकामध्ये त्यांनी काहीही बदल केला नाही. त्याच पद्धतीनं ते सगळं श्रमकार्य करायचे. त्यांचं अध्ययन सतत सुरू असायचं. सूतकताई वगैरे कामंसुद्धा सुरू असायची. त्यामुळं हळूहळू त्या तुरुंगालाच एक आश्रमाचं आणि विद्यापीठाचं रूप प्राप्त व्हायचं. धुळे
गोव्याच्या तुरुंगात असताना त्यांनी अशाच पद्धतीनं तुरुंगातलं जीवनसुद्धा आचरायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांचं अनुकरण करता करता इतर कैदीसुद्धा तसंच आश्रमीय जीवन जगायला लागले होते. त्यावेळेला तुरुंगामध्ये स्वातंत्र्य कैदी म्हणून साने गुरुजी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यासारखे दिग्गज लोकही तुरुंगात होते. त्यांच्या आग्रहावरून विनोबांनी तुरुंगामध्ये गीतेवर प्रवचनं द्यायचं मान्य केलं आणि दर रविवारी ते गीतेवर प्रवचनं देऊ लागले. त्यांच्या प्रवचनांमुळं इतका प्रभाव त्या सर्व कैद्यांवर पडला होता आणि खरं तर तुरुंगाधिकारीसुद्धा आपल्या पत्नीला सोबत घेऊन त्यांची प्रवचनं ऐकायला यायचा. तर अशी प्रवचनं जेव्हा विनोबांची चालायची त्यावेळेला साने गुरुजींनी त्यांची ही प्रवचनं टिपून घेतली होती आणि त्यांचं शब्दांकन करून मग गीता प्रवचने नावाचं एक पुस्तकही त्यावर निघालं. साने गुरुजींचं जे टिपण होतं त्यावर विनोबांनी परत संपादन केलं त्याचं आणि त्यानंतर गीता प्रवचने हे पुस्तक प्रकाशित झालं. गीता प्रवचने हे देखील एक अजरामर पुस्तक आहे विनोबांचं आणि हे ज्या वेळेला आपण वाचतो गीता प्रवचने त्यावेळेला भगवद्गीता हा केवळ वाचकासाठी धार्मिक ग्रंथ न राहता गीता प्रवचनांमध्ये एक जीवनाचं सार, जीवनाचं तत्वज्ञानच त्यांनी मांडलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि भगवद्गीता हा फक्त कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद न राहता विनोबा आणि आपल्यातला तो संवाद होऊन जातो. आपल्या दैनंदिन जीवनातले अनेक संदर्भ आणि दृष्टांत देऊन एक जीवनाचं तत्वज्ञान विनोबांनी गीता प्रवचनाच्या माध्यमातून मांडलेलं आहे आणि अतिशय प्रभावी असं ते सगळं विवेचन आपल्याला वाटतं. त्यामुळं भगवद्गीता ही फक्त हिंदू धर्मियांचा धर्मग्रंथ न राहता ती संपूर्ण विश्वाची आणि संपूर्ण मानवजातीचा ग्रंथ होऊन जातो ज्यावेळेला आपण गीता प्रवचनातून गीता समजून घेतो. त्यावेळेला विनोबांनी गीता प्रवचन ज्या वेळेला द्यायला सुरुवात केली त्यावेळेचं वर्णन करताना तुरुंगाचं एकूण वातावरण कसं होतं याबद्दल सांगताना म्हटले की आम्ही सर्वजण स्वातंत्र्य संग्रामाचे सैनिक आहोत आणि गीता प्रवचने त्यांच्यासमोर सांगितली गेली आहेत. अगदी कुरुक्षेत्राचे रणांगण आहे आणि आम्ही सगळे सैनिक आहोत अशीच आमची भावना होती. त्यावेळेला सगळे स्वातंत्र्य सैनिक होते त्यामुळं कुरुक्षेत्रातले सगळे लढवय्ये आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्यामध्ये सुद्धा त्यांना ते साम्य जाणवत होतं आणि त्याच भावनेनं ते गीता प्रवचनं सांगत होते. तर मधुकर, गीताई आणि गीता प्रवचने ही तीन अत्यंत महत्त्वाची आणि अजरामर झालेली अशी पुस्तकं विनोबांनी स्वतः लिहिलेली. ही फक्त 28 ते 35 या वयामध्ये त्यांनी ही तिन्ही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आधीच्या सगळ्या त्यांच्या प्रचंड वाचनाचं, चिंतनाचं आणि अध्ययनाचं हे साररूप या तिन्ही पुस्तकांमध्ये आपल्याला जाणवतं. विनोबांचं बहुतेक बरंचसं लेखन हे त्यांनी दिलेल्या व्याख्यानातून, त्यांच्या प्रवचनांमधून जे शब्दांकन केलं गेलं त्यामध्ये त्या रूपामध्ये आपल्याला त्यांचं लेखन हे पाहायला मिळतं. भूदान यज्ञाच्या वेळेला ते 13 वर्ष अखंड पदयात्रा भारतभर करत होते. गावोगावी त्यांची व्याख्यानं, प्रवचनं होत होती आणि त्यावेळेला त्यांनी दिलेली भाषणं ही याचंही शब्दांकन केलेलं आहे. विनोबांनी जन्मभर वेगवेगळ्या धर्मांचा आणि पंथांची उपासना केली आणि ज्या ज्या धर्माची उपासना ते करत त्या त्या धर्माचे मूळ धर्मग्रंथ अभ्यासून, वाचून ते धर्मग्रंथ समजून घेणं, त्या धर्माची शिकवण समजून घेणं
हे त्यांचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं त्यांनी प्रत्येक धर्मग्रंथ मुळातून वाचला आणि तो समजून घेतला आणि सर्व धर्मग्रंथ हे मराठी भाषेमध्ये सार रूपामध्ये त्यांनी आणलेले आहेत. त्यामुळे ख्रिस्तसार, कुराणसार किंवा जपूजी, 18 उपनिषदांचे सार, गुरुबोध सार यासारखे वेगवेगळ्या धर्म आणि पंथांचे जे उपदेश आहेत सार रूपानं ते त्यांनी मराठी भाषेत आणलेले आहेत किंवा हिंदी भाषेतून मग अनुवादित झालेले आपल्याला वाचायला मिळतात. विनोबांचं संपूर्ण जीवनच ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग यांनी व्यापलेलं होतं. त्यामुळे या तिन्हींच्या संबंधात जीवनात वेगवेगळ्या अंगांनी त्यांनी जे विचार मांडलेले आहेत, जे चिंतन केलेलं आहे तेही त्यांनी लिखित स्वरूपात ठेवलेलं आहे आणि त्याचीही नंतर पुस्तक रूपामध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळतात. उदाहरणार्थ साम्यसूत्रेमध्ये साम्ययोगाविषयी त्यांनी मांडलेले विचार आणि त्याविषयी केलेलं चिंतन हे लिहिलेलं आहे. गीता प्रवचनांच्याच विषयांचे 108 भागामध्ये विभागणी करून त्यांनी साम्ययोगाचा विचार एक विस्तृत स्वरूपात साम्यसूत्रेमध्ये मांडलेला आहे. शिक्षण विषयावर त्यांनी जे काही चिंतन केलं किंवा जो काही अभ्यास केला, स्वतःचं असं एक विश्लेषण किंवा विचार मांडलेले आहेत ते शिक्षण तत्व आणि विचार या विषयामध्ये या पुस्तकामध्ये एकत्रित केलेले आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे सर्वोदयाविषयी त्यांचे विचार काय होते हेही पुस्तक रूपामध्ये आलेले आहे. ईशावास्योपनिषद या उपनिषदावर गांधीजींनी विनोबांना काही टिपण तयार करायला आणि ते सार रूपामध्ये मांडायला सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी एक टिपण तयार केलं होतं. नंतर त्याच टिपणावर काही संस्कार करून भर घालून ईशावास्य वृत्ती नावाचं एक पुस्तक विनोबांनी लिहिलं. आत्मज्ञान अधिक विज्ञान बरोबर सर्वोदय ही सर्वोदयाची व्याख्या विनोबांनी सांगितली आणि त्याच विचारांचं, त्याच शीर्षकाचं एक पुस्तकही त्यांच्या नावे आहे. तसंच सत्याग्रह विचार, स्त्री शक्ती ही पुस्तकंही त्यांनी विविध प्रसंगी जे विचार मांडले, जे चिंतन केलं त्याचं संपादन करून ही पुस्तकं नंतर प्रसिद्ध झालेली आहेत. या सगळ्या पुस्तकांबरोबरच संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास अशा सर्वांच्या ग्रंथांचं आणि संत साहित्याचं विवेचन करणारं किंवा त्यावर आधारित अशी पुस्तकं सार रूपामध्ये ही विनोबांनी लिहिलेली आहेत, जेणेकरून या सर्व संतांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, बहुजनांपर्यंत पोचावं यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. विनोबांचं संपूर्ण साहित्य जे लिहिलेलं आहे ते एकत्रित करून समग्र विनोबा साहित्य प्रकाशित झालेलं आहे, ज्याचे 21 खंड आहेत. विषयानुरूप 21 खंड केलेले आहेत आणि प्रत्येक खंड हा सरासरी 500 पानांचा होऊ शकेल. इतकं प्रचंड साहित्य विनोबांनी लिहिलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. विनोबांचं हे सगळं साहित्य याच्यासाठी खूप महत्त्वाचं वाटतं की ते त्यांच्या मूलभूत चिंतनातून निर्माण झालेलं आहे. धार्मिक ग्रंथावर सुद्धा त्यांनी जे भाष्य केलं किंवा धार्मिक ग्रंथांचं सार त्यांनी लिहून ठेवलं ते सुद्धा मूळ ग्रंथामध्ये जे आहे ते मूळ भाषा पहिल्यांदा विनोबा शिकायचे त्या धर्माची किंवा धर्मग्रंथाची आणि त्या भाषेतून मूळ ग्रंथ वाचून त्याचं अध्ययन करून ते
सार त्यांनी आपल्या भाषेमध्ये आणलेला आहे. त्यामुळं त्यांनी जो विचार मांडलेला आहे वेगवेगळ्या धर्मांविषयी तो जास्तीत जास्त सत्याच्या कसोटीवर उतरणारा आहे. त्याचप्रमाणे सामाजिक किंवा आध्यात्मिक विचार आणि चिंतन त्यांनी जे मांडलेलं आहे त्यांच्या पुस्तकांमध्ये. विनोबा अत्यंत प्रयोगशील होते. त्यांचं जीवन हे वेगवेगळ्या प्रयोगांनी व्यापून गेलेलं आहे आणि हे सगळे प्रयोग विनोबांनी स्वतःवर केलेले आहेत. त्यामुळे त्यांचं चिंतन विचार हे स्वतः त्यांनी आचरणात आणून पाहिलेले आहेत, त्यावर कृती केलेली आहे आणि त्यानंतरच त्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. स्वतः पहिल्यांदा करून पाहणं आणि मग ते विचार मांडणं हेही विनोबांचं एक खूप अपूर्व आणि अद्भुत असं वैशिष्ट्य आहे जे आपल्याला दिसतं त्यांच्या साहित्यातून. तर अशा प्रकारे विनोबांचं एक खूप मोठं साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जसे जसे डोकावत जाऊ तसं तसं आपल्याला विनोबांच्या एकूणच जीवनाविषयी खूप उत्सुकता वाटायला लागते आणि खूप अद्भुत असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे. काळाच्या खूप पुढचं पाहणारे ते होते, त्यामुळं कदाचित त्यांच्या काळामध्ये त्यांना लोक समजून घेऊ शकले नाहीत. पण आता आपण त्यांचं साहित्य त्यांचे विचार वाचले तर त्याचं महत्त्व किती जास्त आहे याची आपल्याला जाणीव होते. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकतर त्यांनी स्वतः कृती करून ते अनुभवून त्याची सत्यासत्यता पडताळून पाहून मग त्याचं लेखन केलेलं आहे आणि दुसरं जे काही धर्मग्रंथ आहेत ते मूळ रूपामध्ये वाचून त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. त्यामुळं एकूणच त्यांचं साहित्य हे जणू काही सत्य, सुंदर आणि मंगल याच्या आरशामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचं प्रतिबिंब आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.